घर म्हणजे केवळ भिंती नसतात, असतो एक जिवंत वारसा. गावाला गाव पण देणारी घरं आणि घराला घर पण देणारी माणसं जिथे राहतात तिथेच खरं सुख नांदतं. समाधानातून आनंदाकडे घेऊन जाणाऱ्या या सुशेगाद जगण्यात तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. नमस्कार मित्रांनो, रान माणूस सोबतच्या कोकणातल्या या स्वर्गीय प्रवासात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्र, हा मांगर एक जुनं कोकणातलं मातीचं कौलारू घर. मित्र, हे घर म्हणजे फक्त भिंती नाही आहेत, तर त्या पलीकडे जाऊन एक समृद्ध अशा सांस्कृतिक परंपरेचा वारसा आहे. एका जीवनशैलीचं प्रतीक आहे हे घर, हा मांगर. मित्र, इथे जुन्या गोष्टी फक्त प्रदर्शनासाठी न ठेवता त्याचा वापर आपल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये करता यावा आणि ती जीवनशैली टिकावी म्हणून आम्ही पुन्हा एकदा ही संस्कृती इथे रुजवण्याचा प्रयत्न करतो आहोत. इथे जे लोक येतात, जे व्हिजिटर्स येतात, जे पर्यटक येतात, त्यांना ह्या जीवनशैलीशी जोडून देण्याचा प्रयत्न करतो. एक्सपिरियन्शियल बेस्ड, कम्युनिटी बेस्ड इको टुरिझम अशी ही आमची संकल्पना आहे. तर मित्र, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ह्या वाघेरेवाडीतील म्हणजे संपूर्ण फॉरेस्ट कव्हर असलेल्या जंगलात राहणाऱ्या लोकांनी तयार केलेली एक इरिगेशन सिस्टीम, एक पाट सिस्टीम ज्याला आपण म्हणतो. एक झरा या दोन डोंगराच्या मधून वाहत असतो, सतत पावसाळ्यात वाहत असतो. पावसाळ्यानंतर साधारण डिसेंबर जानेवारी नंतर ज्यावेळेस झऱ्याचं पाणी कमी होतं त्यावेळेस त्या झराला एक नैसर्गिक तळी, मातीची तळी बांधली जाते आणि तिथून मातीचाच पाट काढून या संपूर्ण बागेला पाणी पुरवठा केला जातो. एका झऱ्याला छानपैकी तळीचं स्वरूप देऊन त्याला वळवून संपूर्ण बागेला समृद्ध करून इथली जी काही 20-25 घरं आहे, इथली जी काही वाडी आहे ती वाडी समृद्ध होत असते. तर मित्र, या इकोसिस्टीममधल्या एका स्ट्रीमचा, एका प्रवाहाचं महत्त्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. एका पाटाद्वारे बागायतीला पाणी देण्याची सिस्टीम आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. ही इथेच नाही तर या तळकोकण, गोवा, कर्नाटक, केरळच्या या संपूर्ण वेस्टर्न घाटच्या सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये सेन्सिटिव्ह अशा झाडांचा वापर करून त्या भागामध्ये अशी बागायती मसाल्याची शेती विकसित केली गेली. तर ती आज आपण जाऊन पाहणार आहोत. साधारण 150 ते 200 वर्षांपूर्वीची ही वाडी. तर मित्रांनो, आता माझ्या मागे जो तुम्ही बघताय हा आहे एक वॉटर स्ट्रीम, ज्याला आपण मोहाळ असं म्हणतो. 2 डोंगरांच्या मधून वाहणारे एक झऱ्याचं पाणी हे सतत पावसामध्ये वाहत असतं. तर मित्र, या स्ट्रीमच्या इथे अनेक बर्ड्ससुद्धा असतात. आता ही रॅकेटेड ड्रंगोचा कॉल ऐकू येतोय. बागेला पाणी देण्यासाठी हे जे पाणी आहे ते या समोरच्या तळीत, ही समोरची तळी तुम्ही बघू शकता. त्या तळीमध्ये हे पाणी साठवलं जातं. तर मित्र, आता मी अगदी सकाळी इथे आलो आहे, त्यामुळे पाणी तळीतलं भरलेलं आहे. रात्रभर पाणी साठलं आहे. आता सकाळी पुन्हा एकदा आळीपाळीने हे पाणी घालायला सुरुवात झालेली आहे. इथली साधारण जी 20 घरं आहेत त्या 20 घरांची प्रत्येक दिवशी 2-2, 3-3 घरांच्या आळीपाळीने हे पाणी बागेला दिलं जातं आणि साधारण एप्रिल-मे पर्यंत हे पाणी पुरवलं जातं. तर मी आता तुम्हाला ही नैसर्गिकपणे बांधलेली तळी दाखवतो. हा आहे स्ट्रीम. ह्या स्ट्रीमचं पाणी असं वाहत असतं पावसात, कंटिन्युअसली खाली जात असतं. आपण जो खाली साकव बघितलाय, आपण व्हिडिओच्या शेवटी त्या साकवाकडेच जाणार आहोत. तर आता तुम्ही बघा की हे जे पाणी आहे हे पाणी त्याला आउटलेट दिलं आहे ह्या तळीकडे. ही जी आपण जी चालत आलो, ही जी भिंत आहे ही दगड म्हणजे इथल्याच नदीचे, इथल्या डोंगरातल्या, याला काळेथर डोंगर असं म्हणतात, या काळेथरातले मोठे छोटे दगड वापरून ही भिंत बांधलेली आहे. कुठेही सिमेंट आणि कॉन्क्रीट नाही आहे. इथलंच नॅचरल मटेरियल वापरून, इथलीच माती आणि दगड वापरून एक छानपैकी बांधलेला हा बंधारा आहे. निसर्गातली माणसं, मी नेहमी म्हणतो की ती पक्षी जसं घरटं बांधतात ना, तशी स्वतःची घरं आणि इकोसिस्टीमला डिस्टर्ब न करता या सगळ्या गोष्टी बांधत असतात. तर आता दोन्ही तळीमध्ये पाणी साठलेलं आहे.
मित्र इथे जी तळी आहे या तळीचं पाणी ह्या पाटाला इथून या पाईपद्वारे दिलं जातं. पण हा जो पाईप आहे हा भिडलेमाडाचा पाईप आहे. भिडलेमाड तुम्ही बघितला असाल की तो उंच वाढतो आणि त्याला सगळ्या बाजूने असा गोल असतो. तर त्याच्या आतला जो सगळा घर काढून त्याचा एक भरल केला जातो आणि त्या भरलाचा वापर करून इथे हे पाणी सोडलेलं आहे. तर ते आपण बघूया. पुन्हा एकदा इकडे सगळी ही केतकीची झाडं आहेत. पाटाचं जे पाणी आहे ते ह्या बागेच्या वरच्या हाईटने चाललं आहे. म्हणजे बाग खाली राहिली आहे, पाटाचं पाणी वरती आहे आणि पाटाचा जो स्ट्रीम आहे हा असा फिरून ह्या संपूर्ण बागेच्या वरून जाऊन शेवटी बाहेर काढला आहे जिथे बाग संपते. तर हा संपूर्ण असा पट्टा आहे याच्या खाली बाग आहे. तर काय केलं जातं की ह्या बागेचे सेक्शन्स आहेत, म्हणजे थोडी थोडी बाग प्रत्येकाच्या नावावरती आहे. त्याच्यामुळे ज्याची पाळी आहे आजची पाणी घालण्याची तो माणूस इथे हे जे तुम्ही बघताय हा दगड तो काढेल आणि हे पाणी त्याच्या बागेला जाऊ देईल. म्हणजे इथेच हा पाटाचं काही पाणी या बागेला गेलं. असे प्रत्येक ठिकाणी आउटलेट्स ठेवलेले आहेत छोटे छोटे, म्हणजे तिथे तो पाट ब्रेक करता यावा आणि तिथून जे पाणी आहे ते खालच्या बागेला देता यावं. सांगू काय कोकणची माती, घरातल्या गोडव्याची माणसाची नाती, गावाकड जीव माझा धाव, माझं कोकणचं गाव, माझं कोकणचं गाव, हे माझं कोकणचं गाव, माझं कोकणचं गाव. शहाळ्याचा गोड वाजा काळजात राहतो, जिव्हाळ्याचा झरा सदा हृदयात वाहतो, प्रेमाच्या या माणसांचे गाव, माझं कोकणचं गाव, माझं कोकणचं गाव, माझं कोकणचं गाव, माझं कोकणचं गाव. हैया हो, हैया हो. गिरीचे मस्तकी गंगा कोठून चालली भय. मित्र, या डोंगराच्या मस्तकातून वाहणाऱ्या गंगे स्वरूप ह्या झऱ्याचं पाणी वापरून नियोजनपूर्वक बागेला पोचून ही वाडी समृद्ध झालेली आहे. कोकणात अशा पद्धतीने इकॉलॉजिकल फार्मिंग करून, म्हणजे तिथल्या इकोसिस्टीमला कोणत्याही प्रकारचा त्रास न देता, तिथले झरे असतील, तिथल्या नद्या असतील, तिथले बॅकवॉटर्स असतील किंवा समुद्र असेल, तिथली जी काही परिसंस्था असेल त्याच्याशी मिळून मिसळून एक जी शाश्वत जीवनशैली निर्माण केली गेली आहे तिचा अभ्यास करणं आणि तशा पद्धतीचं जीवन इथे जगणं हे इथल्या वातावरणाला अनुरूप आहे. मित्रो, आज आपण बघतो आहोत की इंटेरियर भागामध्ये लोक रिसॉर्ट्स उभे करतायत, हॉटेल्स उभे करतायत, घरं बांधतायत, पण त्यावेळेस तिथल्या इकोसिस्टीमचा विचार केला जात नाही. शेतीमध्ये लोक आता उतरण्याचा प्रयत्न करतात, आम्हाला शेती करायची आहे, पण तुम्ही ज्या भागामध्ये शेती करण्याचं प्रयोजन करता आहात त्या भागाची मूळ शेतीची शैली काय आहे, तिथल्या लोकांनी तिथल्या इकोसिस्टीमला धरून कशा पद्धतीची शेती प्रणाली विकसित केली ती अभ्यासणं फार गरजेचं आहे. आज ज्या कुळागरामध्ये मी उभा आहे ही संपूर्ण सुपारीची बाग आणि ह्याच्या प्रत्येक सुपारीवरती काही प्रमाणात मिरी चढवली आहे.
इथे दालचिनीचे बाग आहे, इथे काही जी झाडं आहेत ती डिरेक्टली उत्पन्न आपल्याला देत नाहीत, म्हणजे सुपारीसारखं आर्थिक उत्पन्न देत नाहीत, पण तिचा आमच्या खाद्य पदार्थांमध्ये समावेश आहे. जसं की तिरफळ आहे, जसं की फणस आहे, किंवा इथे नागचाप्याचं पण झाड आहे. तर अशा कितीतरी झाडं आहेत जी दुर्मिळ आहेत, पण ती ह्या बागेला पोषकसुद्धा आहेत, कारण सुपारी ही सावलीमध्ये वाढत असते. तर मित्र, हा होता एक छोटासा व्हिडिओ कोकणातली ही बागायती शेती, पाटावरती जे पाण्याचं इरिगेशन सिस्टीम ट्रेडिशनली जे काही तयार केले त्याच्यावरती. मित्रो, या सगळ्या जुन्या गोष्टींचं डॉक्युमेंटेशन आणि वापरात आणणं फार गरजेचं आहे. इन फ्युचर ज्यांना शेती शिकायची असेल त्यांनी अशा ज्या भागामध्ये तुम्ही शेती शिकायला जाणार आहात, ज्या भागामध्ये तुमचं फार्म असेल, तिथली इकोसिस्टीम काय आहे त्याचा अभ्यास करायला हवा. त्याप्रमाणे तिथे कोणत्या प्रकारची शेती अनुकूल आहे, तिथे विदाऊट डिस्टर्बिंग, म्हणजे धरणं बांधून नाही तर पाट घालून किंवा अशा पद्धतीचे लाट सिस्टीम वापरून, जी आपण बघितली भाजीपालाची लागवड, तर ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करून आपण कसं सर्वाईव्ह होऊ शकू आणि किती छान आणि शाश्वत वर्षानुवर्ष, मागचे 150 ते 200 वर्ष ही बाग अशीच आहे आणि इथून पुढे अशीच राहणार आहे, कारण इथे इकोसिस्टीमला फार मोठा त्रास दिलेला आहे. मित्र, असंच निसर्गातून वापरावं आणि पुन्हा एकदा निसर्गाच्या सायकलमध्ये स्वतः मिसळून जावं, एकरूप व्हावं. ह्युमन इज अ पार्ट ऑफ नेचर, ह्युमन इज अ पार्ट ऑफ बायोडायव्हर्सिटी. अशा पद्धतीच्या अन्न साखळीचा आणि ह्या नेचर सायकलचा भाग होऊन जर आपण जगलो तर आपण खऱ्या अर्थानं ह्या जीवन साखळीला डिस्टर्ब करणार नाही आणि माणूस म्हणून या 10 दिशांच्या रिंगणात अजून असेच पुढे धावत राहू. धन्यवाद.